बरं पोपट हा ही येणार पण इकडे तो घर बसला का पण ह्याचं करायचं काय त्याचं करायचं काय म्हणजे काय करायचं? ह्याच्या बायकोबर मी लग्न करणार आहे. हे भावला लगत करू नका मी चापटीत पाडी ना नाही, रड नको, हाण नको. रडू नका रड नको. शांत बस मी लय येडा माणूस आहे मी कान म्हणलं तरी निबर सांगतो त्याच्या नको नादा लागू इकडे आपला विषय घे गप के. पोपटे तू लय लग्न दाबतंय माझं. दाबू दे माझा जोडीदार आहे ती नका, 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 नका. अरे गप. मारतो आपण का मी काठी टाकील दोघाला एक एक गप बसा. कोटी टाकते गप बर पोपटे हा काय म्हणत होता तू सांग आता मी ह्याच्या बायकोबर लग्न करतो. अल्ला आणि ह्याच्या बायकोबर तू लग्न केलं आम्ही काय नुसतं बघू का का जेवाई होती अरे त्याला थांबाय तू नाही ऐक की. ते ब्राझीलची काही इस्टेट आहे त्याची तुला घे ब्राझीलची इस्टेट नाही मग शेतलं काय सगळं बंगला बिंगला माझा ब्राझीलची इस्टेट माझी तो गप के बाबा. ए, तुझं मग मी कान हाणील हा? तुझं कान हाणील मी माणूस हाण आहे. नको गप आहे तू. गप्प बसायचा हा गप बस. ते हे काय आहे ऐकतो माझं 2 मिनिटं. ब्राझीलचं तिकडे बाहेर देशातलं तुला घे. आता मी ह्याच्या बायकोशी लग्न करणार म्हणलं घेतलं मलाच पाहिजे. घेतलं नाही तू तुझ्या घरी घेऊन जा त्याची बायको मला घेणं नाही 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 घरी कशी नेल बांगला ही मलाच पाहिजे. अजिबात नाही बंगला अरे गप्पी बाबा. वापरणार अनिल रावचाच बंगला असणार आणि ब्राझीलला सुद्धा शेती अनिल रावचीच असणार तसलं जुळणार नाही. तसलं नाही जुळणार तर मग बंगला तुला घे नाही, अरे तू गप की बाबा. हे जेवायला ह्याला हाण कर. हे, तुला एकदा सांगितलेलं कळतंय का रे पोपटे? हा? मी ह्याला चपतील वर का नको मी नको वेड आहे ते, जाऊ दे. मी लय बेकार माणूस आहे तुला तुला मग चपलीने असं हाणील का नाही नको आणि हाणू राहू दे. मी काय म्हणतोय चला, चला, चला. हे मला सांगतोय. हाण. हे, बाबा तू बाबा हाण. तू बेवडू मी आहे की तू हाण. आता हे विषय राहतोय. हा बघ शाबास हुशार आहे लागा हे हाणतोय बापल्याला नाच करायचं नाही तुझं. अरे काय करायचं सांगितलं तू ठरलं तुला का? म्हणलंय की हा ती बंगला तुला घे हा बाकी प्रॉपर्टी माझी हितली माझी आणि बाहेरची तुझी. पण ह्याला तो सांभाळायचं हा मी सांभाळतो. म्हणशील बकऱ्या तू घाल मी जमणार नाही तसलं इथं मला लागते रोज 24 तास डोसायला गुलाबजाम हाय हाय घरी घरी हाय गुलाबजाम द्यायच्यात गुलाबजाम तुला सांगितलं ना तडक्यात तुला 5-6 गुलाबजाम खायला घालील मी इथं द्यायच्यात. शांत बसायचं आवाज करायचा नाही दोघांनी बी मग तू एकटाच बोलतो का? मी काय आता तुला सांगू पोपटे माझ्या नातीचं कोण लागला ना कार्यक्रम ओके करतो मी हा, तू बघ की बाबा. तू का टाकील मग जाबास. तुला गुलाबजाम खायच्यात ना हा, तुला मी तू खायला थांब ए, जरा. बस. थांब की झाले मार तू बुक्की टाकू का ह्याला गुलाबजाम सुट्टी देऊ नको आणि अख्खी बायको थांब. तुला दिली लागेल. ते आपण राहू दे नंतर बोलू. ह्याला घरी सोडू चल चल. चल जेवायला तुला गुलाबजाम खायला घालतो चल हे नका आपल्याला करायला लागलंय ना. बर मी काय म्हणतोय ऐक तुला हे जर येण्याघात केलं ना तर मी तुला पिटवील नाही नको नाही पाठवा तुला गुलाबजाम द्यायचं त्याला. ह्याला पिटवतो मी खालून हे लय वळा करतय काय शांत बस. पण एक तू बघितलं कर हा ही लगा येऊन जाऊन तुला मैदानात सापडतय कथा पटतय मला ते. का सापडतय म्हणजे लगा तो खुशाल लागा अख्खी बायको त्याची घेतली आणि 3दा बायकोचं नाव घेतोय ते चपटल नाही तर काय तुला काय म्हणा नाही घेऊन जा मग अर्धी बायको घेतो का मग? अर्धी बायको गुलाबजाम हे तुला एकदा सांगितलं गुलाबजाम अरे आमचं बोलणं होते का तू का बस. गुलाबजाम करू नको नाही तर मी तुझा गुलाबजाम करून घटकेन गिळून टाकील बाबट्या नको गेलो तू त्याला. माझ्या नादी लागायचं नाही तुला सांगितलंय तू वाटलास तर ह्याला चपको मग काय घेणं नाही मी आहे तू हाण निवार कुणाला तुला बिघाडला काय तू मला हाणायला लावतोय तू. हाणतो हाण आणि ह्याने मारलं असतं मला. मारला असतं मरड दाबलं. हे तू शांत बस नाही तर तुला 2 धोपाटे टाकील आता. ए बापरे
उगा बस. आणि तुला एक सांगतोय, काय लग्न झालं का नाही तुझं, हा ह्याला मध्ये येऊन देऊ नका गोळ घालेली. सांगतोय तुला, परत जर ह्याने तुझा खलास विलास केलं तर माझा नाही नाही त्याला डायरेक्ट हॉस्पिटल ते मेंटलचा दवाखाना असतो तिकडे. मेंटल मेंटल मग तिथनं येईल तिला येणं टकोऱ्याचं बांधतोय बाबा. तसलं काय करू नको तू. तू त्याला घालू दे तुझी घातली राहू दे. तुझी घातली म्हणजे अरे हा ती बी घाल. घातली तर दोघांची घाल टोपी. कारण टोप्या आम्हीच घालणार आहे तुला. अरे तू का बस माझ नरड दाबलो होतं त्याला समजून सांग. अरे तुझं नळ त्याने ओलीसच दाबलं. मराल बाबा ह्याला आपण घरी सोडू चल. कोबड्या हा टोपी घे. माझी इथे चला आपण गेला घरी. हा घरी घेऊ चला. गबास ठोकात टाकील तुला. आलं का अरे गप क्या कोबड्या काय नको अरे गपला का तू तुला गुलाबजाम खायच्यात ना हा मग आप. हे काय झालंय माहिती का, काय 26 जानेवारी दवाखान्यात होता का नाही, त्यामुळे तसं करत. मला अटॅक आला 26 जानेवारीला दवाखान्यात आता नामका होतं तिथं बार छाती दाड दाड करायला लागली माझी. येडा सुद्धा लागा देशभक्तीला लय येडे असतात लोक. हा न्या राहू दे तुझं सांगत ते पुराण ह्याला घे तो हाल नको. तू एक काम कर, तुला बायको दिली ना, हा तू अख्खा उचलून त्याला खांद्यावर घे. हा मला उचलतो तो अक्का उचलत नाही दोघं धरून नेऊ त्याला. दोघं नाही, हा बघ हा पापल्यात असलं तू लय मोरसर हल्लो का तुला सांगतो. काय म्हणतोय तू मी तुला सापाट टाकील लगा. मी तुला ठोका टाकील काठीचा. तुझी लागा सगळी सोय केली. अरे गप काय अंगाशी. हाणतायच मला ते. तुझंच बरोबर आहे. त्यांनी बरोबर सापाट हल्ली तुला पापले. गप गप हा असू दे एक नंबर. तसंच उभा राह तिकडे चेटा फडकते तुझा बघ. हा तिकडे बघ. हा तिकडे बघ. हा आता हाल नको तिकडे बघ. तू का त्यांना बोलवा तिकडेच बघते. तर तू काय कर माहिती की तुझी तुकडं सोय मी केली. हा तुला जी गरज लागत होती ती दिली का नाही, हा मग तू उचलून घ्यायचं ह्याला अख्खा. का कुठंच मी उचलला कशामुळे अशामुळं म्हणजे बायको तुला दिली गेला का ला बायको मला दिली म्हणजे बायकोला लई जड झाली मला. जड झाली. हा मग मग एक काम कर तू, बायको ती मला आणि सगळं बाकीचं तू गेलं आधी जुळणार नाही. जुळणार नाही तर मग पटक्याच उचल. धरू लागतो जोडीदार आहे माझा. जोडीदार आहे माझ तू. जोडीदार असला तरी काय तू मला म्हणणार आहे मग मग जोडीदार आहे मग ठीक आहे मला बायको. काय आलं तुला बायको आहे की घरी. आणि मग कशाला मग तू जोडीदार आहे मग उचल घे. आमची ती हाडळ गेली तिकडे बसली हे मिळेल म्हणतोय ते बी नाही. मग तुला 2 जण पाहिजे म्हटल्यावर जड घे. दोन दोन कुठली एकदम उचल. अरे तू गपला का नाही का उठ रे. चल उठ गुलाबजाम खायला चल. जामून खायचं आहे आपल्याला. उठ उठ जन गण मन नायक जय ना. काय चाललंय अभय प्रतिज्ञा घेतली ती. भारत माझा देश आहे आणि तू माझा जोडीदार आहे का नाही. आहे का नाही जोडीदार. बापरे तू सुद्धा जोडीदार आहे. हा तसंच म्हणता येते त्याच काय एवढं झालं बाया झालं. आणि तुला बी गोळ्या चालू करायला लागतील का वहिनीला सांगतो. अरे तू बी येडा झाला ह्याच्या नादाला. येडा नाही झाला मग आणि सारखा शहाणा कोण नाही. येड्यांसारखं त्यांच्या बरोबर त्यांच्यासारखं वागलं ना हा. असं टप्प खावं लागत नाही तुझ्याकडे. चापट त्याला चल की गुलाबजाम देतो. मी सांगितलं होतं का तुला. मी सांगेल तसं कर तू. हात काय माझं घाल काय वरते काय ते एकच कर की मग ती तुला काय करणार. उठ रे बाळा. उठ बाळा. उठ बाळा. उठ नाही तर मग तुझ्या नरड्यावर पाय दे. असं नरड्यावर पाय दे. उठ ते. चप्पल घाल चप्पल घाल घाल चप्पल बापरे. चप्पल घाल घे आणि त्याला उचल उचल बापरे. तो असं नाही डुलू नको बरं का. तू डोलतोय का मी आल्या तू प्यालाय का मी मी पेलू जरी असलो चल एक काम कर. काय बायको पाय नको मरल विरल लग्न होस्तर राहू दे बाबा इथं ठेव जरा ठेव खाली. काय जरा मग एक काम कर. मला सोड नरड दाबतोय का माझं. किसा फाटला माझा. अरे तुला का फडाय पाहिजे. हा कफाडाय पाहिजे होता.
मग काय तुला म्हणतोय पाठकोळी त्याला तर पाठवले खाली तू काय? चालला हो, गेला हो. तो. उठ बाळा तू चल चल तू आणि हा, नीट जर हाण ग त्याला तिथं घरी एक सोड. काम कर हा तू मला बी घे बरं वायस कोणाला मला बी. तुला बी ह्याला बी मरल की मी अरे यार, गपचे! लगा याला गुलाबजाम खायच्यात का रे गप हे गप चल तुला गुलाबजाम घालतो चल 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 गोष्ट चला आणि का पिऊन आलो असतो परवडले असतं दम लागला मला फार काळजी गाड्याच घातल्यात मला काय चल चल चै नाही तुझ्या चै नाही चैन चांगली मग तुला चल. हे, हाण नको द्यायला चांगला माणूस आहे मग तू हाण ह्याला नको चल हे, नको तिकडे तिकडे नको चल चल तुला बंगल्यात सुटतो अरे काय गप्पा चालल्यात काय नाही तेच काय चाललंय हा हा आठवत अहो ते काय नाही ते म्हणलं घरकुल का बसवताय आपलं अरे 2च नंबर आता आहे. तुझाच नंबर लगेच कुठलं 2 नंबर गेल्या वेळेस तसं म्हणलं आमच्या संडाचं आंदोलन सगळं तुम्ही खाल्लं काय लाग पप्या काय बी आरोप माझ्यावर मग पपिया कशाला तिकडे मग हे करतोय आता जवळच आलंय काय? निवडणूक मी सरपंच आलो का नाही तुला मोठं काम करतो तू दादा गं बसा की तिकडे घेऊन ये, तुमचं आहे, आपलं आहेच की हक्काचं बरं काय करा माहिती का तेवढं आपलं बसा किती पैसे येतात अरे 1,20,000 तर येते मी काय म्हणलं माझ्या आलच्या डोक्यात आली, एखादा बंगलाच घेऊ म्हणलं गावात अरे तुझ्या बापाने घेतला तर 1,20,000 बांगला हा? हा पपिया हम्म. मी तुला 5 लाख रुपये देतो हा. मग काय ब्या जावा तुम्ही आमचा आता दादा सरपंच आहे 22 सदस्य ए, पैसा आहे ते सरपंच अजून व्हायचं नाही आता गावाने ठरवलंय मला सरपंच करायचं अरे गावाने काय ठरवलं तुला माहित आहे का काय ठरवलंय गाव तुझ्या तोंडा पुढे काय करतंय गोडगोड बोलतय ती तुम्हाला दाखवतंय तसं आम्हाला नाही दाखवत आम्हाला म्हणते ठामपणे दादा उद्याचं सरपंच तुम्ही जात हा यांच्या नाची दाखवू नका त्या भांडवळाला द्या आकडून अजिबात आपलं सरपंच नाही भांडवल कोणाला म्हणतो तू तुम्हाला आणि कोणाला म्हणजे तसला हात हा. बित नाही तुला पाच झाले म्हणलं आता हा मी दादाची माणसं आहेत तर दादाची माणसे अरे दादा तुला काहीतरी म्हंटल की लगेच म्हणला माझा दादाची माणसं दादाने तर कोणी बसवले दादाने अख्खी यादी दाखवली गावात किती संडास तुम्ही खाल्ल्यात ती ए बरोबर आहे बरोबर हा, पप्पा मग? बोलतो ना संडास लय खाल्ल्यात संडास तुम्ही दादा. मला दिलं का त्यात काय नीट बोला टाका थोडं तूर लावून सांगतो. दिला का मला हो काय ताकास तूर लावतोय म्हणतोय दादा अहो, काय एका सांगतो झापडीत तुला? पाडेल मी दादा तुला माझ्याकडं अंडरवर्ल्ड मधली माणसं आहेत गेटाच बाहेर काढायला हवी हा. ती बी जाऊ दे सारखी हा तसं माझ्या काय नादी लागायचं नाही दादा काय दादा घ्यायचा नसतो तसा कायदा हे सगळं तिकडे आम्हाला काय माहिती नाही कायदा फिरायचं मग माहित नाही. डायरेक्ट तुमचा काटाच मग आमच्या नादी लागायचं नाही पप्प्या सांग आता यशवंतराव तर येडा झाला मी ह्यांचा काटा काढा किती टाइम किती लागला अरे दादा तुला काय आहे? तुला सांभाळलं आणि तूच वास मोजायला लागलं वय घराची काय सांभाळा आम्हाला काय सांभाळ अरे एक वेळ यशवंतराव चांगला दादा आमचा आता 22 सरपंच येतो हा ए दादा असली बारकांची पोरं घेताय म्हणतोय बाबी सरपंच बार खाल्ली बारखंडी आहे मतदान दादी नाही मला आधी अरे का कुठं रे अजून अजून मी नाव टाकलंय तुझं तुम्ही नाही टाकलं मग त्यांनी कागदपत्र आणून हा, दिली, मग? तेव्हा तुम्ही नाव टाकलंय अरे पण माझा माणूस आहे म्हणून मी टाकलं नाव याचं माझा माणूस आहे तुमची जावा तिकडे जख मारा आम्हाला काय सांगू ए, नका, काय दादा नका. जख मारा हा. म्हणजे काय नीट मग बोल. आता तुम्ही सरपंच आमच्यापाशी नाही दादा घेऊ हा. का वीट हा, फळी कुठे रे हा आता अरे दादा तू आज खरा रंग दाखवलाय अरे एक समोर या बरं आता बारक्या पोराला मारता काय बट डोक्याचं झाड तू हा मी बघशील मग दादा एक वेळ तो युर्दात चांगला तू नाही चांगला अरे विरुद्ध काय चांगला आणि काय ते गेला आता तो याला अरे काय झालाय. गेला त्याला तुमच्याकडे मी नीट बघतो करून का? आणणार मी नीट करून आणणार मग आम्ही दोघं एकत्र होणार कसं नीट करून आणतो बघ तू उद्या तुमचा कार्यक्रम करून टाकतो तर? खलासच करून टाकतो आता अरे दादा मी पण बघतो पप्या! कशी सरपंच होतोय ती फोन कर! अरे, युर्दात फोन काय कर अंडरवर्ल्डला फोन कर फोन कर अंडरवर्ल्ड कोण फोन कर आता आता अरे, पण अजिबात नाही मी तुम्हाला सुट्टी देणार आणि तू कसा सरपंच होतोय ना ती मी बघतो अरे युर्दात राहायचं आणि सत्तेत राहायचं ही मला पण चांगलं माहिती कसं आम्हाला राहायचं बी येतं सत्तेत राहायचं कसं आणि विरुद्ध काय करायचं तुला बघायचं. येतं? येतं बघ फाकडे हा. तुला चेडी घालता येत होती का मी शिकवली आता हा नक्की अयो, चडी माझी चडी कोण तुमची चिठ्ठी काढली बा अरे पण तुला एबीसीडी येत नव्हती मी शिकवली 600 पुस्तकं वाचून 600 नांदेड हा ना हा ना पप्या मला धरलंय का रे? नाही, नाही, अजिबात नाही. धर ना. का? आम्ही उद्या सत्तेत येईन कशात सत्तेत कशामुळं आधी उद्या मेलं बिलं तर उद्याच इलेक्शन लागल ना मग लागू द्या की मग लागू द्या आणि तुरुंगात जाईल ती तुम्ही सरपंच झाले माझं घरकुल बसन की पाड्डी रेनी
अरे तुझ्या घरकुला तर राहू दे मला तुरुंगात जाऊन बसावं लागेल खडे पडावं लागेल उद्या सरपंच कोण गावाला त्याचं मोरच्या माझं घरकुल बघा पहिले. तुला नका ते महत्वाचं आहे का माझं काहीच नाही महत्वाचं बरं चला मग चल ते टाका नको माराय त्याला नको ना नको बरं, राहू दे चल उद्याच कार्यक्रम करू इकडून जरा जिंकून गेले. यशवंतराव यशवंतराव वहिनी काय म्हणलं यशवंतराव कुठे काय चेष्टा करण्याची पद्धत असते राव उठा 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 फरशी कुठे पळतोय आला का काय झालं माणसाला श्वास घ्या उडी मारा पाण्यात आला का 2 दिवस नाही गावाला गेलो काय येडबीड लागलं का तुम्हाला उडी मारा पाण्यात आला का काय झालं पाण्यात उडी मारा की यशवंतराव काय येडबीड लागलं काय तुम्हाला हा पवायचे पवायचे आता काय येड झालं का खरंच पवा की उठा राव उठा 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 अरे वहिनी कुठे गेले ते हा पवा की आप्पा काय पाव येडबीड लागलं वाजून येड्यात काय करताय हा येड लागलं काय लक्षात घे लक्षात घे समोर चिल्ला काय येड्यात करता ह्याला येड लागलं काय त्याला दवाखान्यात न्यावं लागा खरं काय घातलं येड्यागत काढा येड्यागत काय करताय यायला 2 दिवस गावाला नाही गेलो तर काय जोडीदारीची अवस्था केली का चला 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 उठा उठा ह्यांना पहिलं दवाखान्यात न्यावं लागलं गाडी मला चला हे काय केलंय काय अवस्था आहे वहिनी बी काय सोडून गेल्या कोणाच्या माणसाला चला 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 उठा 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 असं नाही येड्यागत करायची यायला काय उठा चला 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 अरे काय माणूस येडा बिडा काय चल 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 मारून टाकेल मारून टाकेल आलं का खरंच की चला चला तसं नाही येडे करावं चला आय खरंच लय येडे झालेलं दिसतंय चला ना पवायचंय मला पवायचे आपल्या बापाने फिरशी कोण पवायचे यशवंतराव उठा राव आपल्याला पवायची येत नाही तारखावंच लागेल मग चला चला उठा उठा दवाखान्यात जाऊ आपण, चला चल 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 हे काय कशाने डोक्यावर परिणाम झाला हे? चला रा उठा चल 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 नको अहो ऐका नको चला नको आता तडकीव ना मग चला चला चल चल दवाखान्यात आईला काय झालं माणसाला का या काय किस्तीच्या आईला आईला अवघडच आहे बाबा यशवंतराव ओय ओय यशवंतराव आईला जोडीला कोणाला तरी मला वाटतं बोलावंच त्याशिवाय माणूस काय ऐकायचा नाही आणि बिण्याला बोलून घेतो त्याशिवाय उचलायचा नाही माणूस हॅलो हा हा नाही कुठे रे अरे इकडे यशवंतरावच्या इकडे पोपटे बी असला तर घेऊन ये पण अर्जंट इकडे लय अर्जंट काम आहे हा 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 ये 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 लवकर ये बरं झालं ती जोडीदाराशिवाय काही जमणार नाही यायला जोडीदार कसं काय यायला झालं मला काय कळनाच आहे 2 दिवस बाहेर गेल तू ही झोपलंय हलवाय वेळ नको आपलं पडलंय तर पडू दे न्या नाही ती जागा ये त्याच्या आईला हे उद्योगच झाला आण्या आला का मुड्डू उसून मुलगा माझी तुम्ही काय मला कशाला बोलावलंय अरे कशाला बोलवलं का तुला कशाला बोलवलंय अरे हे काय झालंय यशवंतराव लय येडेगत करायला लागले म्हटलं दवाखान्यात न्यावं त्यांना तू बी आला मुड्डू उसून मला काय घेऊन दिले काय घेऊन दे नाही म्हणजे मग कशाला बोलवलंय मला अरे कशाला बोलवलंय काय विचारतोय का बावा टाकत ही यशवंतराव लागले येडेगत करायला ही काय मला कसं आवरा नाही आत्ताच आम्ही पोपटे मी फेकून गेलतो राव एकच पॅक पिलो की तुमचा फोन आलाय हिकडे कशाला बोलवलंय अरे ह्याला दवाखान्यात न्यायला नको व्हायला का काय बावा टाकत आता तुम्ही का
तिकडून इकडे आणून टाकलं दवाखान्यात न्यायचं सोडून. हा आमचं काय घेणं नडलंय काय घेऊन नडलंय म्हणजे गावातला माणूस आहे का काय परगावचा आहे होय ते? तुम्ही नाही की मग तुला कशाला बोलावलाय मी त्या पोट्याला का नाही घेऊन आला? बोबट्या का आपला नोकर आहे होय. बोबट्याला का नाही बोलावलं. भिकारी भिकारी कशाला आला आपल्या घरी भिकारी हो. भिकारी झोपा 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 तुम्ही. भिकारी लाव भिकारी त्याला नीट सांगा तुम्ही. मी तुम्हाला माहिती मी काय माणूस आहे. आप्पा भिकारी लाव गप्पा 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 झोपा 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 तुम्ही झोपा. ए आणि माझ्याला लागू नको तू राहायचं. राण्याला काही डोक्याला ताप झालाय ती बघायचं का? तुम्ही गप्पा. तू बी नका बिवडून आलाय तिकडून. त्याचा 1 मिनिटात कार्यक्रम करतो. काय कार्यक्रम करतो? तुम्ही चल 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 उचल दवाखान्यात घेऊन जा चल. भिकारी हो 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 झोपा 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 तुम्ही झोपा झोपा तुम्ही झोपा तुम्ही झोपा. ए आणि चल दवाखान्यात. दवाखान्यात जायची गरजच नाही. मग 1 मिनिटात कार्यक्रम. तुम्ही नाही 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 तसं नको करू दवाखान्यात नेऊ चल. अहो, तुम्ही घेतला बसा मी आलो 2 मिनिटात. आता काय करतो 2 मिनिटात तू? त्याचा कार्यक्रम लगेच लावतो मी. मग ये लवकर पटकीने मला धरू लगेच लाग. आलो मी. पटकीने ये. मी धरू लागायसाठी बोलला नाही पटकीने ये. आईला या हाताने उद्योग केला हिच्या आईला हे आलं बिवडून. त्याला काय हिच्या आईला जोडीदार होईल लय ताप द्यायला लागले. तिच्या मायला मला बी खरे म्हणतो काय. तुझा कार्यक्रम लावतो की मी 1 मिनिटात. त्याच्या आईला एका ठोक्यातच त्याचा मेंदूच बाहेर काढतो. सुटे नाही. तुला वाटलं काय आण्या भिकारी होय. अरे मी दुनिया भिकारी करतो. गावाला मी भिकारी गेले आणि माझ्या नदी लागायला लागला काय तो तुला बघतो. काय लय डोक्याला त्रासच झालाय माझ्या तर. कसं काय झालंय एकाकी काय माहिती यशवंतरावला. ए पा तुम्ही गप्प बसा. मी बरोबर कार्यक्रम अरे करतो. काय कार्यक्रम तू धर चल नेऊ दवाखान्यात त्यांना उचल. करायचं कशाला दवाखान्यात. तुझा कार्यक्रम लावतो की मी. काय कार्यक्रम लावतो त्याला? तिच्या आप्पा माझ्या डोक्याला रक्त बिक्त दिसते का? काय झोपत ना कुठं रक्त निघतं झोपल्यावर? काहीतरी बोलताय राव तुम्ही. वाहने माझ्या डोक्यात हाणलं. हा कुठे इथं आणि आहे काय मी उठावतोय वाढ उठाना ती तुम्ही. जाऊ दे मरू द्या. मी आता तुम्हाला चोपलं बिपलं का मी पाहत होतो इथं. आता घरात पावतेतोय काय बोलताय राव पावसाळा वेळ जात काय तुम्ही? हा आप्पा कसलं असलं स्वप्न पडलं काय म्हणून? अंजली अय अंजली. अरे हा अंजली बी तिकडे गेली माहेराला. ती सुद्धा माझ्या देहात नाही राव. काय ते आईला बाप्पा. ते बायको गेल्यामुळे तुम्हाला असं झालं असेल राव. अहो तसं नाही राव आप्पा राव. आम्ही नाही एवढ्या बायकांच्या मोठ्या मोठ्या करीत. काय असं पावसाळ्यात उठलाय? अक्षरशः त्या दिवशी असला कटाळा आला मला हा आणि मी झोपलो. झोपल्याची तुम्हाला सांगतो मला असलं स्वप्न पडलंय बेकार. बर अहो ती पोपट्यानं आणि मी येडा झालोय. पोपट्याने आणि मला उचलून नेलं गाडीवर टाकून. येडा. हा येडा झाला मी येडागत करत होतो. हा हा अक्षरशः बेकार. पोपट्याला मारतोय आण्याला मारतोय. तुम्हाला सकाळी मारलंय मी. काय बोलताय राव? आणि पोपट्या म्हणतोय यशवंतरावच्या बायकोशी लग्न मी करणार. आता त्याच्या आहे. दिसावं मला मी खलासच करत असतो आप्पा त्याला. आणि म्हणतोय ब्राझीलची जमीन माझ्या नावा करतो. काय बोलताय? असलं बेकार स्वप्न पडले मला. सपनात म्हटल्यात ना. तरी बी मी खलास करणार ना त्याला. काय राव तुमचं हे असलंच असतं बघा. अहो तुम्हाला स्वप्न पडलंय का ते म्हणलं तुम्हाला? अक्षरशः मी सुद्धा तुम्हाला आता 1 सेकंदापूर्वी मरणाचा तापत होतो. काय बोलताय? रापा ठोकं टाकत होतो मी तुम्हाला. आम्हाला कळलं नाही. मी बी सपकावलं असतं तुम्हाला. हो बाप्पा स्वप्नात मारले तुम्हाला. मग मी सपनातलं सांगतोय की तुम्हाला. लगेच तुम्ही अरे रवीच येत आहे राव. अरे राहू नाही आता मी काय कोणाचा हो आप्पा त्या दिवशी सुद्धा मी तुमचं ऐकून घेतले. सारखं ऐकून घेणार नाही आप्पा मी. अक्षरशः तुमचं पद काढून घे. मी नाही बेकार माणूस आहे. तसला 17 येळ पडली ना तर त्या आण्याला ती पेताळा आणि ना बेवडा त्याला तंटमुक्ती अध्यक्ष करील. तुम्हाला करायचं नाही एवढं ध्यानात ठेवा. काय राव बोलताय तुम्ही? पद काढून घेईन याव करीन आणि त्याव करीन. आप्पा. पद काढायचं आपला पद काढून घ्यायचं दम नाही राहिला आता. ऐकून घ्या. चेन घालायला देणार आहे ना. आलं का चैनीवर? हा नाही राव राहायचं. लगेच लगेच मारवा ठेवायचं. अहो यशवंतराव आता मला अख्खं गाव मानते माझं पद तुम्ही नाही कोणीच काढू शकत. त्या प्रमाणात नका राहू. तुम्ही नका समजू. त्या प्रमाणात राहू नका आप्पा. अक्षरशः तुम्हाला सांगतो यशवंतराव जो माणूस ठरवल त्याला करणार म्हणजे करणार.
त्यासाठी गावावरून आलेलं तुमच्याकडे आलोय का मी आला की काय राव तुम्ही आता, यशवंतराव? शेवटी आपली दुस्ती किती महत्वाची. आल्याला भेटाय तुम्हाला आलोय मी. बरं झालं तुम्ही आला नाही तर अक्षरशः काय काय स्वप्न मला बघावं लागली असती आप्पा. अहो नशीब आमच्या बायकोच्या मंडावळ्या त्या पोपट्याच्या मंडावळ्या बिंडावळ्या मला बघायला नाही गावल्या. डोकं फिरले माझं. मी अक्षरशः पोपट्याला आल्या लय चापटणार रे. सपनाचा पडला आलंय काय चापडणार आहे कशाने नादी लागता कोणाच्या बिराव तुम्ही विषय द्यायचा सोडून हे स्वप्न आहे का खरोखर झालंय तेव्हा चला गावात मला बी लय मरणाची कामं पडली. त्यासाठी आलोय मी तुम्हाला बोलवायला.